टियर्स म्हणजेच गुडघ्यातील खुर्च्या अथवा गाद्या फाटणे म्हणजे काय असते हे जाणून घेऊया. गुडघ्यातील खुर्च्या ह्या शॉक ऍब्झॉर्बर म्हणून काम करतात. गुडघ्यातील दोन खुर्च्या असतात, एक आतल्या कप्प्यातली आणि बाहेरच्या कप्प्यातली. खुर्च्या ही चंद्रकोर आकाराची आहे आणि त्याचं मेन काम गुडघ्यातील दोन हाडांना जोडणे आहे. खुर्च्या फाटतात कधी? जर यंग पर्सन एखादा खेळ खेळताना गुडघ्यामध्ये ट्विस्ट होतो किंवा रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट होतो तर खुर्च्या फाटू शकते. बऱ्याचदा स्पोर्ट्समॅन मध्ये गुडघ्यांच्या खुर्च्याचे आजार आढळून येतात. किंबहुना वयोमानानुसार खुर्च्यातील पाणी कमी झाल्यानंतर देखील गुडघ्यातल्या गाद्या हळूहळू फाटायला लागतात. त्यांनाच डिजनरेटिव्ह मेनिस्कल टियर असे म्हणतात. खुर्च्या फाटल्यात हे कसं जाणून घ्यायचं? तर गुडघ्यामध्ये सतत वेदना राहतात. पर्टिक्युलरली चालताना, उठबस करताना, उकडवे बसताना, पायऱ्या चढताना उतरताना गुडघ्यामध्ये तीव्र वेदना जाणवू शकतात. गुडघ्याला सूज कमी जास्त होऊ शकते. गुडघा अडकू शकतो किंवा लॉक होऊ शकतो. कधी कधी गुडघ्यांना आवाज देखील येऊ शकतात. बऱ्याचदा पेशंट असे सांगतात की चालताना, पळताना किंवा आपलं डे टू डे काम करताना देखील गुडघ्यामधला बॅलन्स कमी झाल्यासारखं वाटतं. तर ह्या खुर्च्या फाटल्या आहेत हे एक्सरे वरती आपल्याला जाणून येत नाही. त्यासाठी MRI करावा लागतो. MRI मध्ये खुर्च्या फाटल्यात ह्या 3 ग्रेड मध्ये डिवाइड केले जातात. ग्रेड 1, ग्रेड 2 आणि ग्रेड 3. ग्रेड 1 आणि ग्रेड 2 खुर्च्या जर फाटल्या असतील तर त्या बिना ऑपरेशनच्या औषधांनी आणि फिजिओथेरपीने बऱ्या करता येतात. बऱ्याचदा अशा पेशंट्स मध्ये आम्ही प्लेटलेट रिच प्लाझ्मा इंजेक्शन्स गुडघ्यामध्ये देतो, ज्याच्यामुळे ह्याचं हिलिंग फास्ट करता येतं. जर MRI मध्ये ग्रेड 3 टियर असेल म्हणजेच कम्प्लीट टियर असेल किंवा कॉम्प्लेक्स टियर असेल तर मात्र ह्याला शस्त्रक्रिया करावी लागते. पूर्वी खुर्च्या फाटल्यानंतर हा खुर्च्याचा भाग काढून टाकला जायचा, पण त्याच्यामुळे गुडघ्याची लवकर झीज होते आणि असा गुडघा कालांतराने लवकरात लवकर खराब होतो आणि मग रिप्लेसमेंटला तो जाऊन टेकतो. जर आपल्याला गुडघ्याचे संवर्धन करायचं असेल तर खुर्च्या टिकवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं आम्ही दुर्बिणीतनं खुर्च्या रिपेअर करतो. ह्याच्यामध्ये काही मिलीमीटरचंच इन्सिजन घेतलं जातं, ज्याच्यातनं दुर्बीण गुडघ्यात टाकून इथे टाके घातले जातात आणि अशा रीतीने खुर्च्या आपल्याला पुनश्च नवीन बनवता येते. असा गुडघा दीर्घकाळ टिकतो. त्यामुळे जर तुम्हाला गुडघ्याचा त्रास असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या गुडघ्यातल्या गाद्या फाटल्या आहेत तर लवकरच योग्य तो उपचार घ्या आणि एखाद्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडूनच त्याचा सल्ला घ्या. खुर्च्या दुर्बिणीतनं शिवणारे डॉक्टर बरेच कमी आहेत. त्यामुळे तुमचा डॉक्टर निवडताना ते कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया करतायत हे त्यांना नक्की विचारा. थँक्यू.